सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण उद्योजकतेचा विकास या प्रकरणाच्या स्वाध्यायाचा अभ्यास करत असताना प्रश्न क्रमांक 1 मधील काही उपप्रश्नांचा आपण अभ्यास केलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधीलच आपला जो उपप्रश्न क्रमांक 4 किंवा त्याला आपण ड असं म्हणतो, तो उपप्रश्न आहे खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. या ठिकाणी फक्त चूक आहे किंवा बरोबर आहे एवढंच लिहायचं आहे आणि त्यासाठी परीक्षेमध्ये आपल्याला 1 गुण काय केला जातो, दिला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, या चूक किंवा बरोबर लिहा या प्रश्नामधील जो पहिला प्रश्न आहे, उद्योजक हा कठोर परिश्रमासाठी तयार नसतो. उद्योजक हा कठोर परिश्रमासाठी तयार नसतो. हे विधान चूक आहे का बरोबर आहे? हे विधान चूक आहे का बरोबर आहे ते या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे आणि काय करायचं आहे, लिहायचं आहे. बघा विधान असं आहे, उद्योजक हा कठोर परिश्रमासाठी तयार नसतो. म्हणजे उद्योजक हा हार्ड वर्किंग करणारा, कष्ट करणारा, कठोर परिश्रम करणारा नसतो असं त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याचं उत्तर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लिहायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, उद्योजकाची व्याख्या पाहिल्यानंतर उद्योजकाची जी वेगवेगळी आपण वैशिष्ट्ये पाहिली, त्या वैशिष्ट्यामध्ये असं एक वैशिष्ट्य होतं की कठोर परिश्रम. कठोर परिश्रम. बघा विद्यार्थी मित्रांनो, उद्योजक हा कठोर परिश्रम करण्यासाठी तयार असतो किंवा उद्योजक हा कठोर परिश्रम करण्यासाठी तयार असतात. ज्यावेळेस तो नवीन उद्योगाची उभारणी करतो त्यावेळेस तर त्याला जास्त कष्ट घ्यावे लागतात. त्यावेळेस त्याला जास्त कष्ट घ्यावे लागतात. त्याला जास्त वेळ त्या ठिकाणी काम करावं लागतं. व्यवसायामध्ये जी वेगवेगळी क्षेत्र आहेत, खरेदी, बांधकाम, यंत्रसामग्री खरेदी, अशा विविध क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी त्याला सुरुवातीला काय करावं लागतं, काम करावं लागतं. म्हणजे ज्यावेळेस आपण उद्योगाची स्थापना करतो त्यावेळेस तर उद्योजकाला खरोखरच खूप कष्ट करावे लागतात. आणि एकदा का तो उद्योग स्थिर स्थावर झाला की तो त्याचे जे कष्ट आहेत ते कष्ट काय होतात, थोडेसे कमी होतात. पण आपल्याला असं म्हणता येणार नाही की उद्योजक हा कठोर परिश्रमासाठी तयार नसतो. हे विधान विद्यार्थी मित्रांनो चुकीचं आहे. कारण उद्योजकाची वैशिष्ट्ये सांगतात की उद्योजक हा कठोर परिश्रम करतो आणि म्हणून दिलेलं विधान हे कसं आहे, चूक आहे. दिलेलं विधान हे कसं आहे, चूक आहे. त्यानंतर 2 नंबरचं विधान आहे. 2 नंबरचं विधान आहे, कृषी पर्यटन हा कृषी अर्थव्यवस्थेला आधार देतो किंवा देते असं पाहिजे होतं. कृषी पर्यटन हे कृषी अर्थव्यवस्थेला आधार देते. कृषी अर्थव्यवस्थेला आधार देते. बघा हे विधान विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चूक आहे का बरोबर आहे ते ओळखायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कृषी पर्यटन म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, कृषी पर्यटन म्हणजे शहरी भागातील लोकांना विश्रांतीसाठी, मौज मजेसाठी त्या ठिकाणी ग्रामीण भागाकडं त्या ठिकाणी आकर्षित करणं. ग्रामीण भागाकडं काय करणं, त्यांना आकर्षित करणं. याला आपण थोडक्यात त्या ठिकाणी कृषी पर्यटन असं म्हणतो. म्हणजे शहरी लोकांना ग्रामीण भागामध्ये आकर्षित करायचं, त्यांना आणायचं, इथल्या मातीशी त्यांचं नातं जुळवायचं. या मातीमधले किंवा ग्रामीण भागामधले ज्या विविध गोष्टी आहेत त्या गोष्टींची त्यांना माहिती द्यायची. शेतीमधल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांना द्यायच्या. शेतीमधले जे अनुभव आहेत ते अनुभव त्यांना द्यायचं, ठीक की नाही. त्या ठिकाणी माळ्यावरती बसायचं, वरून गोपन फिरवायची, पाटाचं झुळझुळ पाणी त्यांना दारे मोडायला शिकवायची, आहे की नाही, मोठ चालवायला शिकवायची, आहे की नाही, फळं तोडायला शिकवायची, गाईची धार काढायला शिकवायचं. म्हणजे शहरी लोकांना आपल्याकडे आणायचं आणि आपल्याकडे आणल्यानंतर त्यांना या ठिकाणी काय करायचं, विश्रांती म्हणा किंवा त्या मौजमजेसाठी वेगवेगळे खेळ, वेगवेगळ्या आपल्या शेतीमध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज आपण करतो त्या त्यांना शिकवायच्या.
त्याचा अनुभव त्यांना द्यायचं, त्याला आपण कृषी पर्यटन असं म्हणतो. काय म्हणतो? कृषी पर्यटन असं म्हणतो. आणि हे सगळं करत असताना त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्या लोकांच्याकडून आपण पैसे घेतो. काय घेतो? पैसे घेतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो कृषी पर्यटनामुळे ग्रामीण भागातील शेतीला जोडधंदा मिळतो. त्याला काय मिळतो? जोडधंदा मिळतो. शेतीचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये काय होते? वाढ होते. उत्पन्नामध्ये काय होते? वाढ होते. आणि त्यामुळं कृषी अर्थव्यवस्थेला आधार देते. हे जे विधान आहे ते विधान विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे. ते विधान कसं आहे? बरोबर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरं विधान आहे यशस्वी व्यावसायिक. यशस्वी व्यावसायिक मोजता येण्याजोगा धोका स्वीकारतो. यशस्वी व्यावसायिक मोजता येण्याजोगा धोका स्वीकारतो किंवा घेतो. बघा उद्योजकाची व्याख्याच पाहिली तर उद्योजक हा धोका स्वीकारतो. तो नवीन व्यवसाय सुरू करतो, नवीन कल्पना त्या ठिकाणी व्यवसायामध्ये वापरतो, भांडवल गुंतवतो. भांडवल गुंतवल्यानंतर त्याच्यामध्ये नफा तोटा त्याला तो स्वतः जबाबदार असतो, आहे की नाही. आणि या नफा तोट्याबरोबरच व्यवसायामध्ये जे वेगवेगळे प्रकारचे धोके असतात की जे धोके मोजता येतात ते धोके स्वीकारण्यासाठी सुद्धा तो सदैव तत्पर किंवा सदैव काय असतो? तयार असतो. आणि म्हणून दिलेले हे जे तिसरे विधान आहे की यशस्वी व्यावसायिक हा मोजता येण्याजोगा धोका स्वीकारतो, हे विधानसुद्धा विद्यार्थी मित्रांनो कसं आहे? बरोबर आहे. हे विधानसुद्धा कसं आहे? बरोबर आहे. त्यानंतर 4 नंबरचं विधान आहे बघा, उद्योजक हा पूर्णवेळ व्यवसाय आहे ज्यासाठी समर्पण आणि कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. उद्योजक हा पूर्णवेळ व्यवसाय आहे ज्यासाठी समर्पण आणि कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. बघा कठोर परिश्रमाचा प्रश्न मगाशीच आला होता. उद्योजक हा कठोर परिश्रमाला तयार नसतो आणि ते विधान कसं होतं? चुकीचं होतं. बघा विद्यार्थी मित्रांनो उद्योजक किंवा उद्योजकता हा पूर्णवेळ व्यवसाय आहे. हा कसा आहे? पूर्णवेळ व्यवसाय आहे. आणि उद्योजकाला आपला व्यवसाय चालवत असताना त्या ठिकाणी कठोर परिश्रमाची आवश्यकता असते, त्याला समर्पणाची आवश्यकता असते. म्हणजे त्याला त्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो झोकून द्यावं लागतं. उद्योगाच्या सर्व पातळ्यांवरती सर्व क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी त्याला स्वतःहून त्या ठिकाणी काय करावं लागतं? लक्ष घालावं लागतं, स्वतःहून कष्ट करावे लागतात. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो उद्योजकता हा फक्त कसं टाईमपास म्हणून किंवा थोडा वेळ म्हणून करायचा व्यवसाय नाही, तर उद्योजक हा किंवा उद्योजकता हा पूर्णवेळ व्यवसाय आहे. त्याला व्यक्तीनं त्या ठिकाणी आपला संपूर्ण वेळ दिला पाहिजे. आणि नुसता वेळ देऊन उपयोग नाही, तर त्यासाठी त्यानं कठोर परिश्रम केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? कठोर परिश्रम केलं पाहिजे. आणि म्हणून दिलेले जे विधान आहे ते विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी कसं आहे? बरोबर आहे. त्यानंतरचं विधान आहे त्यानंतरचं जे विधान आहे ते विधान आहे विद्यार्थी मित्रांनो स्टार्टअप इंडिया हा फ्रान्स सरकारचा एक उपक्रम आहे. स्टार्टअप इंडिया हा फ्रान्स सरकारचा एक उपक्रम आहे. हे विधान तुम्हाला कसं वाटतं? हे विधान कसं वाटतं? विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळेस आपण फसतो या प्रकरणामध्येच. फ्रेंच हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे, लिहिलेला आहे. आणि मग जर आपला बारकाईनं अभ्यास नसेल तर त्या ठिकाणी आपण याचं उत्तर चुकून त्या ठिकाणी बरोबर असं लिहितो. त्याचं कारण असं आहे, उद्योजक हा जो मराठी भाषेमधील शब्द आहे तो शब्द एंटरप्रेंड या फ्रेंच शब्दापासून आलेला आहे. आणि ते विधान आपण अगदी पाठ केलेले आहे. पण इथं विचारताना काय विचारलं त्यांनी? स्टार्टअप इंडिया हा फ्रान्स सरकारचा उपक्रम आहे. आणि मग आपल्याला असं वाटतं की एंटरप्रेंड हा फ्रेंच भाषेतील शब्द आहे, म्हणजे स्टार्टअप हा सुद्धा कुठं चालू झाला? फ्रान्समध्ये चालू झाला, त्यांचाच उपक्रम आहे. आणि मग आपण चुकून त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय करतो? या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर बरोबर लिहितो आणि आपला हातचा असणारा जो 1 मार्क आहे तो मार्क आपण काय करतो? त्या ठिकाणी गमवून बसतो. बघा एंटरप्रेंड हा जो शब्द आहे तो जरी फ्रेंच भाषेतून आलेला असला, तो अंडरटेक असा त्याचा जरी अर्थ असला तरीसुद्धा स्टार्टअप इंडिया किंवा स्टार्टअप
इंडिया हा जो उपक्रम आहे तो उपक्रम भारत सरकारनं सुरू केलेला आहे. तो उपक्रम कोणी सुरू केलेला आहे? भारत सरकारनं सुरू केलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 15 ऑगस्ट 2015 या दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना, देशाला उद्देशून बोलत असताना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशामधील बेकारी, बेरोजगारी कमी व्हावी यासाठी 2 उपक्रमांची घोषणा केली. आणि त्यापैकी एक उपक्रम म्हणजे विद्यार्थी मित्रांनो स्टार्टअप इंडिया, आणि दुसरा जो उपक्रम होता तो स्टँडअप इंडिया. म्हणजे 15 ऑगस्ट 2015 या दिवशी या उपक्रमाची मोदींनी घोषणा केली आणि प्रत्यक्षात जानेवारी 2016मध्ये हे जे उपक्रम आहेत हे उपक्रम आपल्या देशामध्ये काय झाले? सुरू झाले. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो स्टार्टअप इंडिया हा फ्रान्स सरकारचा उपक्रम आहे. हे जे विधान आहे ते विधान कसं आहे? चूक आहे. हे विधान कसं आहे? चूक आहे. कारण स्टार्टअप इंडिया हा जो उपक्रम आहे तो आपल्या पंतप्रधानांनी आपल्या देशाला दिलेला एक छानसा उपक्रम आहे. तो भारत सरकारचा उपक्रम आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो दिलेले जे विधान आहे ते विधान कसं आहे? चूक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पहिल्यामधीलच उपप्रश्न ई. उपप्रश्न ई, गटात न बसणारा शब्द शोधा. गटात न बसणारा शब्द शोधा. बघा विद्यार्थी मित्रांनो 4 शब्द दिलेले असतील आणि त्या 4 शब्दापैकी 3 शब्द हे एका अर्थाचे जवळजवळ त्याच विषयासंबंधी असतील. तर एक जो शब्द आहे तो शब्द कसा असेल? वेगळा असेल. आणि तो शब्द आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे? ओळखायचा आहे. लक्षात येते? तर बघा पहिला प्रश्न आहे याच्यामधला, संज्ञापक, प्रवर्तक, स्वयंचालक आणि निष्क्रिय. बघा विद्यार्थी मित्रांनो आपला जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामधून उद्योजकाचे जे गुण आहेत ते उद्योजकाचे गुण हा जो भाग आहे तो भाग वगळलेला आहे. जर आपण त्याचा अभ्यास केला असता तर हे शब्द आपल्याला लगेच त्या ठिकाणी आठवले असते. बघा या 4 शब्दामधील 3 शब्द हे यशस्वी उद्योजकाचे गुण आहेत. हे यशस्वी उद्योजकाचे काय आहेत? गुण आहेत. तर एक शब्द हा त्याचा गुण नाही. लक्षात येते? संज्ञापक. संज्ञापक म्हणजे तो इतरांशी त्या ठिकाणी म्हणजे कम्युनिकेशन स्किल त्याच्याकडे चांगलं असलं पाहिजे. उद्योजकाकडं कम्युनिकेशन स्किल म्हणजे तो संज्ञापक असला पाहिजे. त्यांना इतरांशी संवाद साधता आला पाहिजे. मग त्याचा भागीदारांशी संवाद येतो, कर्जरोखेधारकांशी संवाद येतो, ग्राहकांशी संवाद येतो, पुरवठादाराशी त्याचा संबंध येतो. या सगळ्यांशी त्याला त्या ठिकाणी काय करता आला पाहिजे? संवाद साधता आला पाहिजे. त्यांच्याशी कम्युनिकेशन करता आलं पाहिजे. आणि म्हणून संज्ञापक हा यशस्वी उद्योजकाचा एक गुण आहे. त्यानंतर 2 नंबरचा शब्द होता त्याच्यामध्येच प्रवर्तक. प्रवर्तक म्हणजे तो त्या व्यवसायाचा फाउंडर असतो. तो त्या व्यवसायाचा संस्थापक असतो. त्यानं तो व्यवसाय चालू केलेला असतो. प्रवर्तकाची व्याख्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी सहकार्य या विषयामध्ये जर गेला तुम्ही तर त्या ठिकाणी सहकारी संस्थेचे प्रवर्तक हा जर भाग तुम्ही त्या ठिकाणी पाहिला तर तुम्हाला प्रवर्तक म्हणजे काही कन्सेप्ट नेमकी समजेल. थोडक्यात प्रवर्तक म्हणजे अशी व्यक्ती की जी व्यक्ती एखादी कल्पना प्रत्यक्ष मनामध्ये आणते. म्हणजे एखादा उद्योग स्थापन करण्याची कल्पना करते आणि नुसती कल्पना करत नाही तर ती कल्पना प्रत्यक्षात आणते, उद्योग सुरू करते, वस्तूंचं उत्पादन करते. वस्तूचं उत्पादन करून त्या ठिकाणी काय करते? त्याची समाजाला विक्री करून त्याच्यातून पैसे कमवते. अशी व्यवसाय स्थापन करण्याची कल्पना करणारी व्यक्ती, त्या व्यक्तीला विद्यार्थी मित्रांनो आपण प्रवर्तक असं म्हणतो. आणि हा उद्योजकाचा गुण आहे. त्यानंतर स्वयंचालक. विद्यार्थी मित्रांनो उद्योजक हा त्या व्यवसायाचा स्वयंचालक असतो. म्हणजे तो स्वतः तो व्यवसाय चालवत असतो. त्यामुळे हा तिसरा सुद्धा त्याचा चांगला गुण आहे. तर 4 नंबरचा जो शब्द आहे त्याच्यामध्ये निष्क्रिय. उद्योजक जर निष्क्रिय असेल तर व्यवसाय चालेल का?
व्यवसाय चालणार नाही. निष्क्रियच्या ऐवजी उलट शब्द पाहिजे होता, सक्रिय. मग त्याला आपल्याला त्याचा गुण म्हणता आला असतं. जरी पुस्तकात नसला तरी तो आपल्या दृष्टिकोनातून त्याचा एक चांगला गुण आपण म्हणू शकलो असतो. पण उद्योजक हा निष्क्रिय असला पाहिजे असं जर म्हटलं तर ते योग्य नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधले पहिले संज्ञापक, प्रवर्तक, स्वयंचालक हे यशस्वी उद्योजकाचे गुण आहेत. तर निष्क्रिय हा जो शब्द आहे तो उद्योजकाचा गुण नाही. आणि त्यामुळं गटात न बसणारा जो शब्द आहे तो कोणता? निष्क्रिय आहे. गटात न बसणारा शब्द कोणता? निष्क्रिय. त्यानंतर बघा 2 नंबरचा प्रश्न आहे, ट्रेकिंग, वन्यजीव अभ्यास. वन्यजीव अभ्यास, घोडेस्वारी आणि बैठे खेळ. विद्यार्थी मित्रांनो, हे आठवतं आहे कशामधलं आहे? मी तुम्हाला एक व्हिडिओसुद्धा पाठवलं होतं. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ते ऐकलेलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण कृषी पर्यटन हा भाग पाहिलेला आहे. आणि त्या कृषी पर्यटनामध्ये वेगवेगळे जे उपक्रम राबवले जातात, मग त्यामधला पहिला उपक्रम आहे मैदानी खेळ. कोणता आहे? मैदानी खेळ. म्हणजे प्रत्यक्ष मैदानावरती ज्या वेगवेगळ्या आपण कसरती करतो, जे वेगवेगळे खेळ खेळतो की नाही, त्यांचा समावेश त्या ठिकाणी या उपक्रमामध्ये होतो, मैदानी खेळामध्ये होतो. बघा, शहरी लोकांना आपण ग्रामीण भागासाठी, विश्रांतीसाठी, मौजमजेसाठी जर ग्रामीण भागाकडे आकर्षित केलं, आपल्या शेतामध्ये त्यांची जर राहण्याची सगळी व्यवस्था वगैरे केली, तर आपण त्यांना कोणकोणते मैदानी खेळ उपलब्ध करून देतो? तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण त्यांना ट्रेकिंग, गिर्यारोहण असं म्हणू शकतो आपण त्याला. पर्वतांवरती चढून जाणं, ठीक नाही. समजा शेखर शिंगणापूरच्या पाठीमागं कोथळं हे गाव आहे, ठीक नाही, आणि त्या ठिकाणी आपली विस्तीर्ण अशी शेती आहे. त्या ठिकाणी आपण कृषी पर्यटन करतो किंवा कृषी पर्यटन हा व्यवसाय आपण त्या ठिकाणी करतो. तर आलेल्या पर्यटकांना त्या ठिकाणी आपण ट्रेकिंगचा अनुभव देऊ शकतो. कारण त्या ठिकाणी शंभू महादेवाची कावड ज्या मुंगी घाटातून जाते, ठीक की नाही, आपण अगदी सकाळी 6 वाजता त्या लोकांना उठवलं, छानपैकी आंघोळ वगैरे केली, ठीक नाही, आणि तो घाट चढायला आपण त्यांना जर घेऊन गेलो, घाटाच्या पायथ्यापासून ती कावड ज्या मार्गानं जाते त्या मार्गानं त्या ठिकाणी आपण त्यांना त्या पर्वतावरती तर त्या ठिकाणी चढाई करण्यासाठी जर आपण त्यांना घेऊन गेलो, आहे की नाही, आपण त्यांना ट्रेकिंगचा त्या ठिकाणी जर अनुभव दिला, आहे की नाही, तर तो त्यांच्या जीवनामधील एक अविस्मरणीय असा क्षण असेल की ज्या ठिकाणी शंभू महादेवाची पवित्र अशी कावड ज्या घाटातून काय होते, वरती चढून जाते, आहे की नाही, त्याच घाटातून त्या ठिकाणी आम्हीसुद्धा पर्यटनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी काय झालो, वरती चढून गेलो. तर हा जो अनुभव आहे तो अनुभव त्याच्या जीवनामधला अविस्मरणीय असा अनुभव असेल. तर अशा मैदानी खेळाचा आपण त्यांना काय करू शकतो, अनुभव देऊ शकतो. वन्यजीव अभ्यास, आपलं गाव, आपलं शेत जर जंगलाच्या ठिकाणी असेल, जंगलाच्या कडेला असेल, जंगलाच्या मध्ये असेल, आहे की नाही, तर या जंगलामध्ये असंख्य वन्यजीव विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी वास्तव्यास असतात, त्या जंगलामध्ये राहत असतात, आहे की नाही. मग कृषी पर्यटनाच्या निमित्तानं आलेल्या या लोकांना जर तुम्ही वन्यजीव अभ्यास करण्यासाठी त्या जंगलामध्ये फेरफटका मारून आणला, वेगवेगळ्या प्राण्यांचं, वेगवेगळ्या पक्ष्यांचं दर्शन त्यांना घडवून आणलं, तर या वन्यजीवांचा अभ्यास त्याला करता येईल. आणि तो त्यांच्यासाठी एक अविस्मरणीय असा काय असेल, क्षण असेल. घोडेस्वारी, आपलं गाव, आपलं कृषी पर्यटन, आपलं क्षेत्र, आपलं शेत हे समजा गवताळ प्रदेशामध्ये असेल, आहे की नाही, आणि त्यासाठी घोडेस्वारीला त्या ठिकाणी विस्तीर्ण असं त्या ठिकाणी मोकळं मैदान असेल, गवताळ भाग असेल, आहे की नाही. तर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अशा लोकांना आपण घोडेस्वारीचा अतिशय सुखद असा अनुभव देऊ शकतो, म्हणजे हा सुद्धा मैदानी खेळ आहे. आणि त्यानंतर चौथा जो शब्द होता तो म्हणजे बैठे खेळ, आहे की नाही,
कॅरम खेळणं, पत्त्या खेळणं, आहे की नाही, हे घरबसल्या खेळण्यासारखे खेळ आहेत, आहे की नाही. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, इतर जे 4 खेळ आहेत, ट्रेकिंग, वन्यजीव अभ्यास, घोडेस्वारी, हे सगळे मैदानी खेळ आहेत. हे सगळे कसे आहेत? मैदानी खेळ आहेत. तर बैठे खेळ हे घर बसल्या खेळले जातात, घरातल्या घरात खेळले जातात. आणि त्यामुळे गटामध्ये न बसणारा जो शब्द आहे तो कोणता आहे? बैठे खेळ. तो आपल्याला वेगळा करून लिहावा लागेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधला जो तिसरा प्रश्न आहे, नाविन्य, संज्ञापनाचा अभाव, बाजारपेठेचा विकास आणि उद्दिष्टांचे निर्धारण. उद्दिष्टांचे निर्धारण. बघा विद्यार्थी मित्रांनो, उद्योजक या शब्दाचा अर्थ पाहून आपण उद्योजकाची जी वेगवेगळी वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत, उद्योजकाची जी वेगवेगळी वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत, त्या वैशिष्ट्यामधली 3 वैशिष्ट्ये या ठिकाणी आहेत. तर एक वैशिष्ट्य उद्योजकाचं नाही, एक वैशिष्ट्य हे उद्योजकाचं नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, उद्योजकाचा अर्थ पाहिल्यानंतर आपण जी वैशिष्ट्ये पाहिली, त्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य होतं नाविन्य. उद्योजकता ही एक नाविन्यपूर्ण गोष्ट आहे. उद्योजकता ही एक नाविन्यपूर्ण गोष्ट आहे. त्यानंतर उद्योजकाचं विद्यार्थी मित्रांनो दुसरं आपण वैशिष्ट्य पाहिलं होतं. उद्योजकाचं दुसरं वैशिष्ट्य आपण पाहिलं होतं आणि ते वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तो बाजारपेठेचा विकास करणारा असतो. तो बाजारपेठेचा काय करणारा असतो? विकास करणारा असतो. त्यानंतर उद्योजक हा उद्दिष्टांचे निर्धारण करणारा असतो. उद्दिष्टांचे निर्धारण करणारा असतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण यशस्वी उद्योजकाची जी कार्ये पाहिलेली आहेत, त्या यशस्वी उद्योजकाच्या कार्यामधली 3 कार्य याच्यामध्ये येतात. एक, नाविन्य. उद्योजक हा मूलतः नाविन्यपूर्ण असतो, म्हणजे तो नेहमी नवीन नवीन उत्पादनं, नवीन नवीन संधी याचा काय घेत असतो? शोध घेत असतो. हे त्याचं पहिलं कार्य झालं. त्याच्यानंतर दुसरं कार्य आपण पाहिलं होतं विद्यार्थी मित्रांनो, उद्योजक हा आपल्या व्यवसाय संघटनेची ध्येय आणि उद्दिष्ट निर्धारित करतो, म्हणजे तो उद्दिष्टांचं निर्धारण करतो. उद्दिष्टांचं काय करतो? निर्धारण करतो, ठीक आहे नाही. हे सुद्धा त्याचं कार्य आहे. त्यानंतर उद्योजक हा बाजारपेठेचा विकास करणार असतो. उद्योजक हा बाजारपेठेचा काय करणार असतो? विकास करणारा असतो. हे सुद्धा त्याचं कार्य आहे. आणि त्यानंतर संज्ञापनाचा अभाव. संज्ञापनाचा अभाव म्हणजे त्याला कम्युनिकेशन करता येत नाही, त्याला सुसंवाद, इतरांशी त्याला संवाद साधता येत नाही, त्याच्यामध्ये तो अभाव असतो. हे उद्योजकाचं कार्य होऊ शकत नाही. तर उद्योजक हा चांगला संज्ञापक असतो. उद्योजक हा काय असतो? चांगला संज्ञापक असतो. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येणार नाही की उद्योजकाकडं संज्ञापनाचा अभाव असतो. त्यामुळं हे उद्योजकाचं कार्य नाही. इतर जे 3 शब्द आहेत ते तिन्ही शब्द हे उद्योजकाची कार्य आहेत. मग त्याच्यामध्ये नाविन्य, बाजारपेठेचा विकास, उद्दिष्टांचे निर्धारण ही त्याची काय आहेत? कार्य आहेत. आणि त्यामुळं गटात न बसणारा जो शब्द आहे तो शब्द कोणता विद्यार्थी मित्रांनो? संज्ञापनाचा अभाव. हा जो शब्द आहे तो शब्द वेगळा आहे, तो गटात न बसणारा शब्द आहे. बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 मधलाच उपप्रश्न, प्रश्न क्रमांक 1 मधला जो उपप्रश्न आहे, खालील विधाने पूर्ण करा. याच्यासाठी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक ह्याला 1 गुण असतो. प्रत्येक प्रश्नाला किती गुण असतात? 1 गुण असतो. म्हणजे थोडक्यात ही रिकामी जागा आहे. थोडक्यात ही काय आहे? रिकामी जागा आहे. त्याच्यामधला पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे, उद्योजक ही अशी व्यक्ती आहे की जी टिंबटिंब सुरुवात करते. उद्योजक ही अशी व्यक्ती आहे की जी टिंबटिंब सुरुवात करते.
बघा त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लिहावं लागेल व्यवसाय सुरू करते. काय सुरू करते? व्यवसाय सुरू करते. किंवा तुम्ही अगदी असं लिहिलं उद्योगाची सुरुवात करते तरीसुद्धा ते बरोबर आहे. उद्योजक ही अशी व्यक्ती आहे जी व्यवसाय सुरू करते. तर रिकाम्या जागी त्या ठिकाणी व्यवसाय किंवा उद्योग हा शब्द काय करायचा आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील विधाने पूर्ण करा. याच्यामध्ये जो दुसरा प्रश्न दिलेला आहे ट्रेकिंग, वन्यजीव अभ्यास, घोडेस्वारी, अंतर्गत खेळ, आहे की नाही, हा जो प्रश्न आहे तो चुकून या ठिकाणी छापला गेलेला आहे. तो प्रश्न गटात न बसणारा शब्द शोधा या प्रश्नामधला जो 2 नंबरचा प्रश्न होता तो प्रश्न या ठिकाणी चुकून आहे तसा छापला गेलेला आहे. आणि त्यामुळं त्या ठिकाणी आता काय मी रिकामी जागा लिहू तिथं डॉट कुठं केलेलं दिसत नाही, आहे की नाही, असं समजून त्या ठिकाणी बसायचं नाही. तो प्रश्न पूर्णपणे त्या ठिकाणी काय करायचा तुम्ही सोडून द्यायचा. तो चुकून छापला गेलेला आहे. त्यानंतर त्याच्यामधला तिसरा म्हणण्यापेक्षा आपण दुसरा म्हणूया. प्रश्न असा आहे स्टार्टअप इंडिया उपक्रम टिंबटिंबमध्ये सुरुवात झाला. स्टार्टअप इंडिया उपक्रम टिंबटिंबमध्ये सुरुवात झाला. खरं प्रश्न असा पाहिजे होता स्टार्टअप इंडिया उपक्रमाची सुरुवात टिंबटिंबमध्ये झाली. तर विद्यार्थी मित्रांनो 15 आणि 16 याच्यामध्ये चूक करू नका. 15 ऑगस्ट 2015 रोजी मोदींनी या उपक्रमाची घोषणा केली, ठीक नाही, पण प्रत्यक्षात विद्यार्थी मित्रांनो हा उपक्रम 2016मध्ये सुरू झाला. कितीमध्ये सुरू झाला? 2016मध्ये सुरू झाला. आणि त्यामुळे इथं चुकूनही उत्तर 2015 असं लिहायचं नाही. मग या ठिकाणी काय लिहिणार? स्टार्टअप इंडिया उपक्रमाची सुरुवात 2016मध्ये झाली. कधी झाली? 2016मध्ये झाली असं त्या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो उपप्रश्न ग किंवा प्रश्न पहिल्यामधला उपप्रश्न ग कंसातील अचूक पर्याय निवडून तक्ता पूर्ण करा. कंसातील अचूक पर्याय निवडून तक्ता पूर्ण करा. बघा कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि खाली एक तक्ता दिलेला आहे आणि त्या तक्त्यामध्ये सुद्धा अ गट आणि ब गट असे 2 गट दिलेले आहेत. असे काय केले? 2 गट दिलेले आहेत. अ गटामध्ये एक वाक्य दिलेलं आहे आणि त्याच वाक्याच्या समोर ब गटामध्ये त्या ठिकाणी थोडक्यात आपण म्हणतो की रिकामी जागा दिलेली आहे, ठीक नाही. काही ठिकाणी अ गटामध्ये रिकामी जागा ठेवलेली आहे आणि ब गटामध्ये काय केलेलं आहे त्या ठिकाणी वाक्य किंवा काय दिलेलं आहे शब्द दिलेला आहे. तर अ गटामध्ये रिकामी जागा असेल तर ब गटामध्ये दिलेल्या वाक्यावरून त्या ठिकाणी आपल्याला अ गटामध्ये त्या ठिकाणी शब्द लिहायचा आहे. आणि समजा ब गटामध्ये रिकामी जागा दिलेली असेल तर अ गटामध्ये जे वाक्य दिलेलं आहे त्या वाक्यावरून त्या ठिकाणी आपल्याला ब गटामध्ये काय करायचं आहे? शब्द लिहायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जे कंसामध्ये जे शब्द दिलेले आहेत ते शब्द असे आहेत नवीन उपक्रम झालं. आणि ब गटामध्ये नवीन उपक्रम, त्याच्यानंतर निचे पर्यटन, कृषी पर्यटन, उद्योजकता. काय लिहिले पुढं? उद्योजकता. असे कंसामध्ये 4 शब्द दिलेले आहेत आणि खालीसुद्धा 4च रिकाम्या जागा आहेत. फक्त नेमकी कोणत्या प्रश्नाला कोणती रिकामी जागा लिहायची हे त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी बारकाईनं अभ्यासावं लागेल. बघा अ गटामध्ये पहिला प्रश्न शहरी रहिवाशी आणण्याची कल्पना. खरं हे वाक्य जरा थोडं पूर्ण ह्याच्यामध्ये द्यायला पाहिजे होतं की शहरी रहिवाशांना ग्रामीण भागात आणण्याची कल्पना असं द्यायला पाहिजे होतं. पण इथं त्यांनी अगदी शॉर्टमध्ये दिले शहरी रहिवाशांना आणण्याची कल्पना आणि त्यामुळे थोडासा गोंधळ होतो आहे. पण गोंधळ झाला तरी गोंधळून जायचं नाही. शहरी रहिवाशांना आणण्याची कल्पना.
बघा आपण कृषी पर्यटनाची व्याख्याच करतोय. काय व्याख्या करतोय की शहरी भागातील रहिवाशांना विश्रांतीसाठी मौजमजेसाठी ग्रामीण भागात आणण्याची कल्पना. त्याला काय म्हणतो आपण? कृषी पर्यटन असं म्हणतो. काय म्हणतो त्याला? कृषी पर्यटन असं म्हणतो. म्हणजेच ब गटामध्ये जो रिकामी जागा दिलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला वरील कंसामधील कोणता शब्द लिहावा लागेल? शहरी रहिवाशी आणण्याची कल्पना. तिथं मोकळ्या जागी कोणता शब्द लिहिणार तुम्ही? कृषी पर्यटन. काय शब्द लिहायचा तिथं? कृषी पर्यटन असा शब्द लिहायचा. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न आहे कृषी पर्यटनाचा एक प्रकार. कृषी पर्यटनालाच विद्यार्थी मित्रांनो नीचे पर्यटन असं म्हणतात. ठीक आहे नाही? NICHE नीचे पर्यटन असं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल. आता त्याच्यात खालचे जे 2 प्रश्न दिले ते 2 प्रश्न बघा. अ गटामध्ये रिकामी जागा दिलेली आहे. अ गटामध्ये काय केलेले? रिकामी जागा दिलेली आहे. आणि ब गटामध्ये विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी काय केलेले? वाक्य दिलेलं आहे. बघा अ गटामध्ये रिकामी जागा दिलेली आहे आणि ब गटामध्ये काय केले? उत्पादन आणि वैशिष्ट्यांचे नवीन संयोजन. उत्पादन आणि वैशिष्ट्यांचे नवीन संयोजन. त्याला आपण विद्यार्थी मित्रांनो नवीन उपक्रम असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? नवीन उपक्रम असं म्हणतो. त्यानंतर बघा अ गटामध्ये 4 नंबरच्या प्रश्नाला रिकामी जागा दिलेली आहे आणि ब गटामध्ये असं लिहिलं आहे की पूर्ण वेळ व्यवसाय ज्यास समर्पण आणि कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. पूर्ण वेळ व्यवसाय ज्यास समर्पण आणि कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. हे पाठीमागं कुठंतरी येऊन गेले बघा. पाठीमागं हा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला कुठंतरी विचारलेला आहे बघा. आठवतंय का तुम्हाला? कठोर परिश्रम आणि समर्पण आणि कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. बघा उद्योजकता हा पूर्ण वेळ व्यवसाय आहे. उद्योजकता हा पूर्ण वेळ व्यवसाय आहे ज्याला समर्पण आणि कठोर परिश्रमाची काय असते? आवश्यकता असते. लक्षात येते? तर या पद्धतीनं रिकाम्या जागी त्या ठिकाणी तुम्हाला कोणता शब्द लिहावा लागेल? उद्योजकता. कोणता शब्द लिहावा लागेल? उद्योजकता हा शब्द लिहावा लागेल. तर या पद्धतीनं आपल्याला हा तक्ता पूर्ण करता येईल. बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 1 मधीलच उपप्रश्न ज. एका वाक्यात उत्तरे लिहा. बघा याचा जो स्क्रीनशॉट आहे किंवा याचा जो फोटो आहे तो फोटो मी त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्या ग्रुपवरती टाकलेला आहे. ठीक नाही? त्यामधील प्रश्न आणि त्याची उत्तरं वाचा. पुस्तकामध्ये जरी 3 प्रश्न असतील तरी मी तुम्हाला जो पाठवलेला फोटो आहे त्या फोटोमध्ये 5-6 प्रश्न आहेत. ठीक नाही? त्याच्यामधले जे पहिले 3 प्रश्न आहेत, कृषी पर्यटन म्हणजे काय? उद्योजक म्हणजे काय? उद्योजकता एक खाजगी संस्था आहे असे वर्णन कोणी केले? या 3 प्रश्नाची उत्तरं विद्यार्थी मित्रांनो पाठ करून ठेवा. याच्यापैकी कोणताही एक प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो. कृषी पर्यटन म्हणजे शहरी लोकांना विश्रांतीसाठी मौजमजेसाठी ग्रामीण भागात आणण्याची कल्पना. त्याला आपण काय म्हणतो? कृषी पर्यटन असं म्हणतो. हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. एका ओळीमध्ये लिहिता येईल. उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती जी व्यवसाय संघटित करते म्हणजे स्थापन करते. व्यवसाय नुसता संघटित करत नाही तर तो व्यवसाय चालवते. तसेच तो व्यवसाय चालवण्यासाठी जी आर्थिक जोखीम असते ती जोखीमसुद्धा काय करतं? ती व्यक्ती स्वीकारते. त्या व्यक्तीला आपण उद्योजक असं म्हणतो. काय म्हणतो? त्या व्यक्तीला उद्योजक असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात उद्योजक ही अशी व्यक्ती आहे जी व्यवसाय संघटित करते, चालविते आणि त्या व्यवसायामध्ये जी आर्थिक जोखीम आहे ती जोखीमसुद्धा काय करते? स्वीकारते. अशी व्यक्ती म्हणजे विद्यार्थी मित्रांनो उद्योजक होय.
तर या 3 प्रश्नाची उत्तरं तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी काय केली पाहिजेत, पाठांतर केली पाहिजेत. बघा प्रश्न क्रमांक 1 मधीलच उपप्रश्न शेवटचा फ. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. बघा याच्यामध्ये जो पहिला शब्द आहे उद्योजक, हा शब्द जर्मन भाषातील एंटरप्रेन्ड या शब्दापासून आला आहे. जो दुरेगी केलेला शब्द आहे तो शब्द आहे जर्मन. स्वाध्यायामध्ये हे वाक्य 3 वेळा आलेलं आहे आणि त्यामुळं तुमच्या हे लक्षात असलं पाहिजे की हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. बघा उद्योजक हा शब्द जर्मन भाषेतून नाही आला. हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? फ्रेंच भाषेतून आलेला आहे. उद्योजक हा शब्द फ्रेंच भाषेतील एंटरप्रेन्ड या शब्दापासून आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तो जर्मन भाषेतून आलेला नाही आणि त्यामुळे जर्मन हा जो शब्द अधोरेखित केलेला आहे तो शब्द दुरुस्त करून त्या ठिकाणी आपण काय लिहिणार? फ्रेंच. आणि तो एंटरप्रेन्ड म्हणजे टू अंडरटेक, आणि टू अंडरटेक म्हणजे हाती घेणे. एखादं कार्य हाती घेणारी व्यक्ती त्याला आपण उद्योजक असं म्हणतो. तर जर्मनच्या ऐवजी काय लिहिलं पाहिजे तिथं? फ्रेंच असं लिहिलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो, उद्योजक घराला ग्राहक समाधानी होतील अशी जागा बनवतो. उद्योजक घराला ग्राहक समाधानी होतील अशी जागा बनवतो. उद्योजकाची वैशिष्ट्ये, उद्योजकाची कार्य पाहत असताना तो बाजारपेठेचा विकास करतो असा एक मुद्दा आपण पाहिलेला आहे. आणि जो उद्योजक आहे तो उद्योजक बाजारपेठेचा विकास करतो म्हणजे बाजारपेठेमधील जे ग्राहक आहेत ते ग्राहक समाधानी होतील अशी त्या बाजारपेठेमध्ये आपली जागा बनवितो. जागा बनवितो म्हणजे आपला नावलौकिक तसा तयार करतो. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो घराला हा जो शब्द आहे त्या घराला या शब्दाच्या ऐवजी बाजारपेठेतील काय पाहिजे तिथं त्या ठिकाणी? बाजारपेठेत ग्राहक समाधानी होतील. बाजारपेठेत ग्राहक समाधानी होतील अशी जागा काय करतो? तो बनवतो. असं त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? आपण दुरुस्त करून लिहिलं पाहिजे. त्यानंतर तिसरं वाक्य आहे ते महत्त्वाचं आहे, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. स्टँडअप इंडिया या योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाची 10 वर्षात परतफेड करणे आवश्यक आहे असं शब्द पाहिजे होता. पुढं काही छापलं नाही. स्टँडअप इंडिया या योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाची 10 वर्षात परतफेड करणे. बघा विद्यार्थी मित्रांनो स्टँडअप इंडिया ही योजना अशी आहे की या योजनेच्या अंतर्गत सरकारनं असा उपक्रम राबवलेला आहे की बँकेच्या प्रत्येक शाखेनं एका आर्थिक वर्षामध्ये कमीत कमी एका एस सी म्हणजे अनुसूचित जाती, ST म्हणजे अनुसूचित जमाती किंवा एखाद्या महिला उद्योजिकेला स्टँडअप इंडिया या योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी कर्ज दिलं पाहिजे. काय केलं पाहिजे? कर्ज दिलं पाहिजे. आणि या कर्जाची जी मर्यादा आहे ती मर्यादा 10 लाख रुपयेपासून ती 1 कोटीपर्यंत असते. 10 लाख रुपयापासून ती कितीपर्यंतची असते? 1 कोटी रुपयेपर्यंतची असते. आणि हे जे घेतलेलं कर्ज आहे ते घेतलेलं कर्ज विद्यार्थी मित्रांनो 10 वर्षामध्ये नाही. तर हे कर्ज त्या ठिकाणी त्या स्टँडअप इंडिया या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीला 7 वर्षामध्ये त्याची परतफेड करायची आहे. किती वर्षामध्ये त्याची परतफेड करायची आहे? 7 वर्षामध्ये त्याची परतफेड करायची आहे. आणि पहिले जे 18 महिने आहेत त्या 18 महिन्यामध्ये हप्ते नाही भरले तरी चालतील, फक्त व्याज भरलं तरीसुद्धा चालेल. म्हणजे पहिल्यांदा लगेच त्या ठिकाणी उत्पन्न मिळत नाही, लगेच नफा मिळत नाही. आणि त्यामुळं कर्ज घेतलं की लगेच तर पहिल्या महिन्यापासून त्या ठिकाणी
हप्ते भरायला सुरुवात करा, असं नाही. तुमचा उद्योग स्थापन होऊ देत, थोडा स्थिरस्थावर होऊ देत, थोडा चांगला चालायला लागू देत. तोपर्यंत तुम्ही 18 महिने काय करा, फक्त व्याज जमा करा. आणि 18 महिन्यानंतर मात्र त्या ठिकाणी तुम्ही नियमित काय करा, मुद्दल फेडा, म्हणजे हप्ते भरा. आणि हे हप्ते किती महिन्यामध्ये भरले पाहिजे, तुम्ही 7 वर्षामध्ये काय केले पाहिजेत, भरून कर्ज काय केलं पाहिजे, पूर्ण केलं पाहिजे, अशी अट आहे. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कर्जाची 10 वर्षात परतफेड करणे, या 10 वर्षात याच्याऐवजी तिथं किती लिहिलं पाहिजे आपण त्या ठिकाणी, 7 लिहिलं पाहिजे. किती लिहिलं पाहिजे, 7 वर्षात परतफेड केली पाहिजे, असं त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, आपण लिहिलं पाहिजे. लक्षात येते. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न क्रमांक 1मध्ये जे उपप्रश्न आहेत त्या उपप्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. त्या उपप्रश्नांचा काय केलेला आहे, आपण अभ्यास केलेला आहे. बघा, हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नापैकी निश्चितपणे 1, 2, 3 मार्काचे प्रश्न तुम्हाला वार्षिक परीक्षेमध्ये काय केलेले असतात, विचारलेले असतात. त्यामुळे तुम्ही चुकी बरोबर, रिकाम्या जागा, गटात न बसणारा शब्द, आहे की नाही, हे सहजपणे आपल्या सगळं लक्षात राहतं, आहे की नाही. हे व्यवस्थितपणे त्या ठिकाणी पुस्तकातून, वहीमध्ये लिहून काढलं पाहिजे. ते अनेक वेळा वाचलं पाहिजे, की ज्यामुळं ते तुमचं काय होईल, तोंडपाठ होईल. आणि त्यामुळं पहिल्या प्रश्नामधली जी आपली मार्क आहेत ती मार्क आपल्याला पैकीच्या पैकी मिळवता येतील. आणि पहिल्या प्रश्नामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळाले म्हणजे आपण पास झालो, ठीक नाही. पहिल्या प्रश्नात समजा 15पैकी 15 मार्क मिळाले आणि मी तुम्हाला इकडं त्या ठिकाणी 20पैकी 19 मार्क दिले, झाले तुमचे 34-35, झाला तुम्ही पास. म्हणजे एका प्रश्नाचा अभ्यास करूनसुद्धा एक प्रश्न जर परफेक्ट लिहिला पहिला, तरीसुद्धा आपण 12वी वाणिज्य संघटन या विषयामध्ये विद्यार्थी मित्रांनो पास होऊ शकतो. आणि म्हणून वस्तुनिष्ठ प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत. या प्रश्नांचा तुम्ही बारकाईनं काय केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, अनेक वेळा वाचन केलं पाहिजे आणि ते प्रश्न तोंडपाठ केले पाहिजेत. त्या प्रश्नांशिवाय इतर कुठलेही प्रश्न विचारले जात नाहीत. स्वाध्यायामध्ये, पुस्तकाच्या पाठाच्या खाली स्वाध्यायामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत तेच प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वार्षिक परीक्षेमध्ये विचारलेले असतात. त्याच्या बाहेरचे प्रश्न विचारलेले नसतात. त्यामुळं आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांचा त्या ठिकाणी चांगला अभ्यास केला पाहिजे. यानंतरचा जो व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो, तो व्हिडिओ आपण उद्याच्या तासाला त्या ठिकाणी स्वमत, तुमचं काय मत आहे याविषयी, घटना परिस्थितीचा अभ्यास करून त्या ठिकाणी आपल्याला आपलं मत नोंदवायचं आहे. तो व्हिडिओ त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, बनवणार आहोत, ठीक आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला मी जो स्वाध्याय त्या ठिकाणी समजून सांगितलेला आहे तो स्वाध्याय तुम्हाला समजला का, स्वाध्याय तुम्हाला समजलेला आहे का, याविषयी निश्चितपणे तुम्ही लाईक करू शकता. या व्हिडिओला काय करू शकता, तुम्ही लाईक करू शकता, की जेणेकरून मला तुम्हाला याहीपेक्षा चांगल्या पद्धतीनं, सहजपणे, व्यवस्थित पद्धतीनं त्या ठिकाणी समजून सांगता येईल. आपल्याला अजून बराच काळ आहे परीक्षेला. तोपर्यंत सविस्तरपणे, शांतपणे त्या ठिकाणी आपल्याला एका घटकांचा काय करायचा, अभ्यास करायचा आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही सर्वांनी जर चांगली साथ दिली, तुम्ही सर्वांनी जर व्हिडिओ पाहिले, तर निश्चितपणे मला चांगले चांगले व्हिडिओ बनवून त्या ठिकाणी तुम्हाला पाठवायला निश्चितपणे आवडेल. मी माझ्या व्हिडिओंशिवाय काही इतर व्हिडिओ यूट्यूबवरून सर्च करून त्या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी, तुमच्या जादा माहितीसाठी पाठवतो, तुम्हाला विषय समजण्यासाठी पाठवतो. पाठीमागं मी कृषी पर्यटनाचा व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला होता. स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया याच्या कर्जाची सोय कशी असते त्याचा व्हिडिओ पाठवलेला होता. नरेंद्र मोदी यांच्या संभाषणाची फीत देखील पाठवलेली होती. आपण ती पाहिलेली असेल आणि ते पाहिल्यानंतर तुम्हाला याची कल्पना आलेली असेल. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, पाठवलेले जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ सर्वांनी पहा, पुस्तकं घ्या. पुस्तक घेण्यामध्ये काय अडचण असेल तर मला सांगा, मी निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी 50% का होईना पण मदत करू शकेन, की जेणेकरून तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी स्वाध्याय लिहिता येईल, प्रश्नाची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं काय करता लिहिता येतील. तर जरूर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही त्याला निश्चितपणे लाईक करा. थँक्यू.